अनाउन्समेंट कोणी केली त्याची? कोणी केली आम्हाला? आदित्य ठाकरे. आजच्या पेपरला पण सगळं आलंय किंवा संध्याकाळी शिवाजी मार्ग 4 वाजता जनगण मला कॅमेरामॅन याला का उचललं? म्हणजे जे पेपरला आले तेच त्यांनी टाकलं ना. माहिती सार्वजनिक होती तीच टाकली. सार्वजनिक असलेल्या माहितीला पोस्ट करणं हा कुठला गुन्हा आहे? आणि त्यांना स्वातंत्र्य तर आहेच ना साहेब पोस्ट करायचं. मग तुम्ही त्यांना आणा, उचलून आणा, त्यांना रिटर्न करायला नाही कुठल्या कायद्यात बसतं? एकदा आम्हाला साहेब एकदा सांगून टाका की आजपासून लोकशाही नाही, आपण हुकुमशाही आहोत. आणि जे तुम्ही पोस्ट टाकायची नाही, तुम्ही काही लिहायचं नाही, तुम्ही काही बोलायचं नाही, सगळ्यावर बंदी आहे. तुमचे अधिकार सगळे काढले. हे एकदा आम्हाला सांगून टाका, मग आम्हाला पण कळेल की आम्ही काय करायचं ते, कुठल्या मार्गाने जायचं, गांधीजींच्या मार्गाने जायचं का भगतसिंगांच्या मार्गाने जायचं, एकदा आम्हाला पण कळेल. असं नाही ना साहेब, असे तुम्ही उचलून आणू नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. नाही ना, समजून सांगण्याचा विषय नाही साहेब. त्यांच्या हक्कासाठी लढतायत आणि अख्खा देश लढतोय. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करताय, कर्तव्य करताय, आमचा हात जोडून त्याला सलाम आहे. पण आमचीही काही कर्तव्य आहेत, आमचीही काही म्हणणं आहे, तेही सरकारने ऐकलं पाहिजे. तुमची भूमिका तुम्ही निभवा, आमची भूमिका आम्ही निभवा. अशा प्रकारे इलिगल डिटेन्शन करू नका ही विनंती आहे. अनाउन्समेंट कोणी केली त्याची? कोणी केली आम्हाला? आदित्य ठाकरे. आजच्या पेपरला पण सगळं आलंय किंवा संध्याकाळी शिवाजी मार्ग 4 वाजता जनगण मला कॅमेरामॅन याला का उचललं? म्हणजे जे पेपरला आले तेच त्यांनी टाकलं ना. माहिती सार्वजनिक होती तीच टाकली. सार्वजनिक असलेल्या माहितीला पोस्ट करणं हा कुठला गुन्हा आहे? आणि त्यांना स्वातंत्र्य तर आहेच ना साहेब पोस्ट करायचं. मग तुम्ही त्यांना आणा, उचलून आणा, त्यांना रिटर्न करायला नाही कुठल्या कायद्यात बसतं? एकदा आम्हाला साहेब एकदा सांगून टाका की आजपासून लोकशाही नाही, आपण हुकुमशाही आहोत. आणि जे तुम्ही पोस्ट टाकायची नाही, तुम्ही काही लिहायचं नाही, तुम्ही काही बोलायचं नाही, सगळ्यावर बंदी आहे. तुमचे अधिकार सगळे काढले. हे एकदा आम्हाला सांगून टाका, मग आम्हाला पण कळेल की आम्ही काय करायचं ते, कुठल्या मार्गाने जायचं, गांधीजींच्या मार्गाने जायचं का भगतसिंगांच्या मार्गाने जायचं, हे एकदा आम्हाला पण कळेल. असं नाही ना साहेब, असे तुम्ही उचलून आणू नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. नाही ना, समजून सांगण्याचा विषय नाही साहेब. त्यांच्या हक्कासाठी लढतायत आणि अख्खा देश लढतोय. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करताय, कर्तव्य करताय, आमचा हात जोडून त्याला सलाम आहे. पण आमचीही काही कर्तव्य आहेत, आमचीही काही म्हणणं आहे, तेही सरकारने ऐकलं पाहिजे. तुमची भूमिका तुम्ही निभवा, आमची भूमिका आम्ही निभवा. अशा प्रकारे इलिगल डिटेन्शन करू नका ही विनंती आहे.